विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी शिष्यवृत्ती परीक्षा। विषय गणित। घटकाचे नाव आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। दिलेले जे अंक आहेत या अंकांपासून मोठी संख्या व लहान संख्या कशी तयार करायची याविषयीची माहिती आपण या घटकामध्ये पाहणार आहोत। आता आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या कशी तयार करायची हे पाहूया। तर या मोठी आणि लहान संख्या तयार करताना आपल्याला जे काही अंक दिलेले आहेत या अंकाचा वापर करून आपल्याला काय करायचे असते, संख्या तयार करायची असते। आणि या संख्येमधून मोठ्यात मोठी संख्या विचारली का लहानात लहान संख्या विचारली याचा व्यवस्थित विचार करून आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत। हे पहा, या ठिकाणी आपल्याला हे अंक दिलेले आणि या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करायचं, सर्वप्रथम इकडे लक्ष द्या, हे अंक पाहून घ्या। या अंकांचं व्यवस्थितपणे निरीक्षण करायचं। मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला या ठिकाणी त्या संख्येचा उतरता क्रम तयार करायचा असतो। उतरता क्रम तयार करायचा म्हणजे काय करायचं, सर्वप्रथम या अंक जे आहेत या अंकातला मोठा अंक कोणता आहे पाहायचं। जो मोठा अंक असेल तो मोठा अंक आपण काय करणार आहोत, सुरुवातीला लिहिणार आहोत। त्यानंतर हे अंक राहिले, या अंकातला मोठा अंक सर्वात मोठा अंक कोणता, 6, तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। त्यानंतर हे जे राहिलेले अंक आहेत या अंकातला सर्वात मोठा अंक कोणता, 5, तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। त्यानंतर राहिले 2 अंक, या 2 अंकातील मोठा अंक कोणता, 4, तो आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत। आणि राहिलेला 3 हा अंक या ठिकाणी लिहिला। तर या अंकांपासून तयार झालेली ही मोठ्यात मोठी संख्या आहे। आता हेच अंक आपल्याला दिलेले आहेत, 7, 5, 3, 4 आणि 6। आता या अंकांपासून आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काय करायचं आहे, लहानात लहान संख्या तयार करायची आहे। तर लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं असतं, या अंकांचा चढता क्रम लिहायचा असतो। म्हणजे चढता क्रम लिहायचा म्हणजे काय करायचं, तर इकडे लक्ष द्या। चढता क्रम लिहिताना आपण काय करतो, लहानाकडून मोठ्याकडे जातो। या ठिकाणी काय येईल, सर्वात लहान अंक निरीक्षण करून बघायचं कोणता आहे, हा आहे 3, म्हणून 3 सुरुवातीला येईल। त्याच्यानंतर 3 पेक्षा जवळचा मोठा अंक कोणता, तर 4। त्यानंतर 4 पेक्षा जवळचा मोठा अंक कोणता, 5। 5 नंतर 5 च्या जवळचा मोठा अंक कोणता, 6 आणि राहिला अंक 7। अशा पद्धतीने 34,567 ही काय झाली, या अंकांपासून लहानात लहान अशी संख्या तयार झाली। 76,543 ही काय झाली, या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या काय झाली, तयार झाली। आता जे दिलेले अंक आहेत या दिलेल्या अंकामध्ये जर 0 असेल तर काय करायचं, संख्या लहानात लहान तयार करायची आहे। आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना 0 हा सुरुवातीला घ्यायचा नाही। जर सुरुवातीला घेतला तर ती संख्या 5 अंकी तयार होणार नाही। तर 0 काय करायचं, अशा वेळेस दुसऱ्या स्थानावर 0 घ्यायचा आहे। आता बघा, अंकांचा चढता क्रम लावताना सर्वात लहान अंक यामधील कोणता आहे, 2 लिहा। त्यानंतर आपण काय करायचा, 0 लिहायचा। त्यानंतर 2 पेक्षा जवळचा मोठा अंक कोणता, 5।
5पेक्षा जवळचा मोठा अंक कोणता? 6 आणि राहिलेला अंक 9. 20,569. अशा पद्धतीनं ही काय होईल? लहानात लहान संख्या 0 असताना अशा पद्धतीनं आपल्याला तयार करावयाची आहे. आता हे पहा, अशा पद्धतीचं पण 4 अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा. 4 अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. अशा वेळेस काय करावं लागतं? तर काही वेळा अंकांची संख्या ज्यावेळेस कमी दिलेली आहे अशा वेळेस त्यापेक्षा जास्त अंकी संख्या तयार करत असताना काही अंकांची पुनरावृत्ती करावी लागते, म्हणजे पुन्हा लिहावे लागतात. अशा वेळी नेमका कोणता अंक पुन्हा लिहायचा? लहान संख्या तयार करताना नेमका कोणता अंक पुन्हा लिहायचा, परत लिहायचा दोनदा? पुनरावृत्ती कोणत्या अंकांची करायची? मोठी संख्या तयार करत असताना पुनरावृत्ती कोणत्या अंकांची करायची? हे आपण आता काय करूया? समजून घेऊया. त्यासाठी इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस आपण लहान संख्या तयार करतो त्यावेळेस लहान अंकाचीच पुनरावृत्ती काय करायची असते? पुन्हा करायची असते. म्हणजे याच्यातला लहान अंक कोणता? 2. तर तोच पुन्हा परत काय करायचा? 2 या अंकाची पुनरावृत्ती करायची. त्याच्यापेक्षा मोठा अंक 3, त्याच्यापेक्षा मोठा अंक 5 आणि त्यापेक्षा मोठा अंक 7. तर ही 4 अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली, लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. आता हेच अंक आहेत 5, 2, 7 आणि 3. हे 4 अंक आहेत आणि या अंकापासून आपल्याला काय करायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे 5 अंकी. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती आपल्याला त्या ठिकाणी करायची असते. याच्यातला सर्वात मोठा अंक कोणता? 7. तर 7 या अंकाची पुनरावृत्ती आपण या ठिकाणी करणार आहोत. आता 7पेक्षा जवळचा लहान अंक कोणता? 5. 5पेक्षा जवळचा लहान अंक त्यानंतर 3 आणि 3च्या नंतर जवळचा लहान अंक आहे 2. म्हणजे ही संख्या किती तयार झाली? 77,532. तर या ठिकाणी मात्र अशा पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या तयार होईल. या ठिकाणी लहान संख्या तयार करताना लक्षात ठेवायचं, लहान अंक पुनरावृत्तीसाठी 2 वेळा, लहान अंक 2 वेळा. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक 2 वेळा. हे कधी? जर एक 5 अंकी संख्या सांगितली आहे आणि आपल्याला 4च अंक दिलेले आहेत, 6 अंकी संख्या सांगितली असेल आणि ज्यावेळेस 5च अंक दिले असतील त्यावेळेस काय करायचं? अशा पद्धतीचा लहान संख्या तयार करताना लहान अंकाची पुनरावृत्ती, मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करायची आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हे पहा, असे अंक दिलेले आहेत आपल्याला आणि प्रश्न विचारलेला आहे, या अंकांपासून लहानात लहान 5 अंकी कोणती संख्या तयार करता येईल? लहानात लहान संख्या तयार करायची. मग आपण लहानात लहान संख्या तयार करताना काय करतो? दिलेले अंक चढत्या क्रमानं लावतो. मग चढत्या क्रमानं लावण्यासाठी काय करावे लागेल? सर्वात लहान जो अंक आहे तो आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल. सर्वात लहान अंक या संख्येतला 3 आहे. आता 3पेक्षा जवळचा मोठा अंक कोणता आहे? 4. 4च्या जवळचा मोठा अंक कोणता आहे? 5. 5च्या जवळचा मोठा अंक कोणता आहे? 8. आणि 8च्या जवळचा मोठा अंक कोणता आहे? 9. 34,559. अशा पद्धतीनं प्रश्न काय विचारलाय हे अगोदर आपण समजून घ्यायचं, लक्षपूर्वक पाहून घ्यायचं, अंकांचं निरीक्षण अचूकपणे करायचं आणि प्रश्न काय करायचे? आपण सोडवायचे आहेत. आता पहा, हे अंक आपल्याला दिलेले आहेत 9028 आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? मोठ्यात मोठी काय करायचं आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. आता मगाशी आपण पाहिलं होतं, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करताना काय करायचं? जर 4च अंक दिलेत
अंक किती दिलेले आहेत? 4. तर मग या 4 अंकापासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी तयार करायची? मगाशी मी सांगितलं होतं, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक किती वेळा घ्यायचा? 2 वेळा. याच्यात सर्वात मोठा अंक कोणता? 9. तर मग आपल्याला 9 किती वेळा घ्यावा लागेल? 2 वेळा घेतला. आता 9च्या नंतरचा लहान अंक 8. 8च्या नंतरचा लहान अंक याच्यामध्ये 2 आणि 2च्या नंतर काय येणार आहे? 0. 99,820. अशा पद्धतीनं मोठ्यात मोठी जरी सांगितली, लहानात लहान जरी सांगितली तरी नेमकं काय सांगितलेलं आहे अचूकपणे लक्ष देऊन निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार त्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत.